कारण उद्धरया जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव. विठाला विठाला तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगन निहित पाणी मंडनम मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रं, सदय धवल हासं श्री विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकार प्रथमनामना, पांडुरंगाकार प्रथमनामना, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची विरा. पूजा केली होया पारा तोषा लागी, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले. वरी वैसवू पाऊले श्री सद्गुरूंचे ते नमस्कारो नियाता. आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी. करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते, म्हणून साधका तू माऊली. पिके सारस्वत तुझे पाऊली, या कारणे मी सावली न संडेच तुझे. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, अपारा अमुपा पांडुरंगा. संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा. मनोनी सेवा करितांची, मनोनी सेवा करितांची.
संतांचे हे सुख झाले या देवा, मनवुनी सेवा करी त्यांची तुम्ही संतमाय. बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. आपल्या श्री क्षेत्र विठ्ठलगड पांगरा डागवस्ती परिसर, आठरवाडी, पेरेवाडी, माणिकदौंडी, मैंदा, विठ्ठलवाडी, वनवेवाडी, नागतळा, पंजरवाडी, धामणगाव, जाडदेवळा, नाकाडेवाडी, पूर्ण आपल्या संपूर्ण गडाचा परिसर, संपूर्ण भाविक भक्त दरवर्षी सद्गुरू भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त आणि सद्गुरू भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भगवान बाबा, भगवान गडकर आणि वामन भाऊ महाराज गैनाथ गडकर यांचा पुण्यतिथी सोहळा झाल्यानंतर मग सर्व परिसरातील मंडळी या ठिकाणी पुण्यतिथीला एकत्रित येत असतात. आपण भगवानगडावर गेलो तर तिथं फक्त बाबांची पुण्यतिथी होते आणि आपण गैनाथगडावर गेलो तर तिथं भाऊंची पुण्यतिथी होते. परंतु त्यांनी मात्र एकत्रित येणं, एकत्रित राहणं आणि दोघांचंही एकत्रित जाणं. सद्गुरू भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सप्ताहाची सुरुवात होते आणि वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सप्त्याची सांगता होते. परंतु भाऊबाबांना असं म्हणायचं असेल किंवा भाऊबाबांची अशी इच्छा असेल, एका मंदिरामध्ये आम्ही दोघांच्याही मूर्त्या राहतात, तसं आमच्या दोघांच्याही पुण्यतिथ्या जिथं जिथं एकाच मंडपामध्ये होतील तिथं तिथं आम्हाला दोघांनाही आनंद होईल. म्हणूनच या पुण्यतिथीचं सोहळा या ठिकाणी आयोजन होतं. आपण जर सर्वजण नाही आलात तर या पुण्यतिथी सोहळ्याला शोभा येणार नाही, किंमत प्राप्त होणार नाही. परंतु तुमचं गडावर प्रेम आहे, आमच्यावर प्रेम आहे, यात नवल नाही. तुमचं सर्वात जास्त प्रेम भाऊंवर आहे. जेवढं तुमचं प्रेम आहे तेवढंच प्रेम त्यांचं आमच्यावरही आहे आणि आमचंही त्यांच्यावरच आहे. म्हणून आपण सर्वजण आज एकत्रित आलेलो आहोत. विठ्ठला सद्गुरू वामन भाऊ महाराज यांना समाधीस्थ होऊन 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ब्रह्मीभूत संत भगवान बाबा यांना समाधीस्थ होऊन 61 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या दोनही संतांचा संयुक्तिक पुण्यतिथी सोहळा आपल्या या सद्गुरू शिवनाथ महाराज आणि समस्त गावकरी मंडळी पांगरा यांनी या स्थापन केलेल्या गडावर संपन्न होत आहे. या पुण्यतिथीला चालू वर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. हा जो पुण्यतिथी सोहळा या पांगऱ्यामध्ये होतो त्याला 25 वर्ष झालेली आहेत. आणि म्हणून बरीचशी मंडळी, टाळकरी मंडळी ज्यांचा गेल्या आपण 2 दिवसापासून पखवाज ऐकत होत, असे गणेश महाराज आळंदीकर, आकाश महाराज आळंदीकर, हे दोनही मृदंगाचार्य खूप अशा प्रकारचे मोठे आहेत. परंतु या छोट्याशा गडावर, या छोट्याशा कार्यक्रमामध्ये ते येतात, आपल्याला वेळ देतात, हे आपलं परमभाग्य आहे. त्यानंतर गायनाचार्य मंडळीमध्ये एकाहुनी बळी.
प्रज्ञाचक्षू ब्रह्मलीन संत गव्हाणे बाबा अल्हनवाडी त्यांची जन्मभूमी आहे. परंतु करंजी घाटामध्ये ज्यांची समाधी आहे, राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या विचाराचा वारसा ज्यांनी या जगामध्ये अहोरात्र त्याचा प्रचार आणि प्रसार केला, असे गव्हाणे बाबांचे नातू, ते ज्यांचे 4-5 वर्ष इंदुरकर महाराजांबरोबर फक्त गायन करण्यात गेले, असे महादेव महाराज गव्हाणे. त्यानंतर आपल्या गडावर कायम सेवेमध्ये असतात आणि गडाचं कार्यक्रमाचं नियोजन करतात, असे पवन महाराज आळंदीकर. त्यांची शिक्षण संस्था आहे आळंदीला, परंतु शिक्षण संस्था न पाहता गेल्या 1 महिन्यापासून गडाच्या नियोजनामध्ये आहेत. त्यांचंही कार्य चांगलं आहे. त्यानंतर पेरेवाडीवरून आलेले दत्तू महाराज, नवनाथ महाराज, सुखदेव महाराज राळसांगवीकर, आपल्या गावातील मारुती भाऊ, आमचे पिताश्री, पुन्हा वंजारवाडीहून सद्गुरू शिवनाथ बाबांच्याही सेवेमध्ये कायम राहिलेले असे माऊली महाजन, पुन्हा आपल्या दिंडीचं नियोजन करणारे आपले चोपदार फुंदे, तुळशीवाल्या अक्का, पुन्हा नागरगोजे पाटील, आपले जालू भाऊ, पुन्हा आपले पेरेवडून आलेले भैरवनाथचे वडील राजा भाऊ, आपले 2ही गडाचे आपले चोपदार, पुन्हा आपले मारुती भाऊ, सुभाष भाऊ, पुन्हा आमचे सद्गुरू कृपा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, आणि ज्यांचा अतिशय सुंदर आवाज आहे. कलाकाराची खाण म्हणजे आपला परभणी जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये कलाकाराची खाण आहे. अशा परभणीहून आलेले विनायक महाराज पांचाळ, अतिशय रात्री त्यांनी सुंदर भजन केलं. त्यानंतर हमेशा आपल्या गडाच्या संपर्कामध्ये कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात, वर्षभर कार्यक्रमाला येतात, दिंडीमध्ये उपस्थित असतात, असे मुकुंद काका जाडदेवळीकरांच्या गावचे सुदाम महाराज पवार. त्यानंतर राष्ट्रसंत रामराव बाप्पू पोहरा देवीकर, सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या परंपरेमध्ये राहून अतिशय सुंदर मनमिळावू स्वभाव, हाक मारली का गडावर हजर होतात, असे आमचे राजाभाऊ राठोड, कोकिसपीर तांडा, माणिक दौंडी. त्यानंतर आपल्या परिसरामध्ये थोर संत होऊन गेले मदन महाराज. सद्गुरू वामन भवानी भगवान बाबाच्या काळामध्ये मदन महाराज म्हणजे एक अन्नदान करणारी आई होती. अशा मदन महाराजांच्या आणि आपल्या परिसराच्या सेवेमध्ये कायम राहणारे, ज्यांची सुंदर चाल झाली, असे दीपक महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज योगायोग सद्गुरू वामन भाऊ महाराज प्रकट स्थान पांढरवाडी फाटा, जो वामन भाऊंचा गड आहे पांढरवाडी फाट्यावर वामन भाऊ महाराज प्रगट झाले, वामन भाऊ महाराज प्रसन्न झाले, हे जे आपण 10 वर्षापूर्वी ऐकत होतो, तर ज्यांना प्रसन्न झाले ते महाराज म्हणजे आपले ऋषिकेश महाराज इथं आलेले आहेत. आणि सद्गुरू शिवनाथ महाराजांचंही काल्याचं कीर्तन व्हायचं वामन भाऊंच्या त्या गडावर. माझेही कीर्तन काल्याचे झालेले आहेत. त्यांना काल फोन केला, ऋषिकेश महाराज या ठिकाणी आले म्हणजे भाऊच आल्यासारखे आहेत. त्यानंतर आपले परमेश्वर भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. विष्णू भाऊ, आपल्या डागातलं सर्व भजनी मंडळ, पांगऱ्यातलं भजनी मंडळ. विष्णू भाऊचा मुलगा म्हणजे अति हुशार मुलगा आहे. एका 8 दिवसामध्ये त्यांनी संपूर्ण हनुमान चालीसा पाठ केली. तो मुलगा इथं आलेला आहे. कुठे काय बोला बरं त्याला, इकडे हार घ्या, हार घ्या. आणि कार्यक्रम संपला का माईकवर संपूर्ण हनुमान चालीसा म्हणायची. आज आठवड्याहून आलेले आपले रामभाऊ आणि आपल्या देवळालीहून आलेले, आपल्या गडाच्या कायम सेवेमध्ये राहणारे
आपल्या गडावर प्रेम करणारे, अतिशय प्रेमळ दत्तभक्त आणि आपले साधक आहेत भाऊसाहेब महाराज नागरे देवळारीकर. त्यांचंही स्वागत आहे. आणि चालू वर्षी अतिशय सुंदर मंडप सिस्टीम लाइटिंग अतिशय काही न सांगता सगळे कामं वेळेवर करणारे आपले गावचे प्रकाश ज्ञानदेव मिसाळ, त्यांनाही प्रेम आहे. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचं गेल्या 10 वर्षापासून गडाचं पूर्ण कार्य संपूर्ण आपल्या गडाची मीडिया जी पाहतात ते आपले नेवासा तालुक्यातील राजेगावचे रामेश्वर भाऊ कोरके. आपले जेवढे कार्यक्रम होतात इथं बाहेर ते विश्वमाऊली या चॅनलच्या नावाने होतात. पुन्हा पुन्हा ते आपल्याला पाहायला भेटतात. ते गडाची सेवा करतात. त्यानंतर आपल्या गडाचे एकनिष्ठ असे विश्वस्त जे आहेत, आपल्या सर्वांवर प्रेम करणारे, सद्गुरू शिवनाथ बाबांवर प्रेम करणारे आपले भाऊ NT भाऊ गर्जे. त्यानंतर आपल्या गावचे सरपंच आणि आपले विश्वस्त संजय म्हातारदेव मिसाळ, परमेश्वर बंशी मिसाळ, बाकी सर्व जी मंडळी आहेत ते कार्यक्रमाला आलेली आहेत. त्या सर्वांच्या विश्वस्त मंडळांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय. त्यानंतर मानिवडून आलेले गैनाथ गडाचे एकनिष्ठ भक्त हे वामन भाऊंच्या नारळाने झालेले जन्माला आलेले गैनीनाथ भाऊ बडे आणि त्यांचे सहकारी महादेव भाऊ, ते दोघंही आलेले आहेत. दोघांनाही दंडवत आहे. भीमाशंकर कारखाना, संत तुकाराम कारखाना, गंगामाई कारखाना, सर्व कारखान्याहून आलेली मंडळी त्यांनाही दंडवत आहे. त्यानंतर आपल्या परिसरामध्ये जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सभापती आहेत सध्या राम शिंदे साहेब, त्यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय आणि दुसरे आपले जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे अतिशय सोयरे आपले नामदेव भाऊ दळवी आणि आपले अण्णा क्षीरसागर, हे दोनही सद्भक्त आपल्यावर प्रेम करतात आणि हाक मारल्यानंतर उपस्थित राहतात. त्यांनाही दंडवत आहेत. त्यानंतर चापडगावून आलेले सद्गुरू शिवनाथ बाबांवर आणि आपल्या गडावर अतिशय हृदयातून प्रेम करणारे भाऊसाहेब भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर पाठीमागे आपल्या गडाचं पंढरपूरचं जे एकादशीचं नियोजन असतं, आता प्रत्येक महिन्याला आपण पंढरपूरची वारी चालू केलेली आहे. आपली पहिली जी वारी आहे ती आपल्या पांगऱ्यांनी केलेली आहे. दुसरी आपली पेरेवडीने केलेली आहे. तिसरी वारी रान्नीच्या ग्रामस्थांनी 2 वाऱ्या केलेल्या आहेत. आता येणारी जी वारी आहे ती चांदगावची आहे आणि चांदगावनंतर दुसरी वारी त्यानंतर शेकटे ग्रामस्थांची आहे. अशा या वाऱ्या आपण चालू केलेल्या आहेत. त्या या ठिकाणी रामनाथ भाऊ आलेले आहेत. त्यानंतर आपल्या गडावर आपल्या गडाचे एकूण 4 सप्ते ज्यांनी एकाच गावामध्ये केले, गडाला खूप मोठा आधार दिला, अतिशय प्रेम दिलं. सद्गुरू नारायण बाबा आणि शिवनाथ बाबावर खूप प्रेम करणारी वाडी म्हणजे पालवेवाडी भगवाननगर. तिथून आलेले आपले मारुती भाऊ मुकादम, गंगाधर भाऊ आणि जे आपले भोंजी दादा, त्यांनाही दंडवत आहे. पाठीमागे 3 कडून आलेले आदिनाथ भाऊंचे वडील, त्यांनाही दंडवत आहे. पाठीमागे खडकवाडीहून आलेले आमचे अमोल महाराज गावडे यांचे वडील, आदी करून सर्व मंडळी, लांडकडून आलेले आमचे विष्णुपंत साहेबांचे वडील, त्यांची पुण्याला खूप मोठी कंपनी आहे. सर्वजण मंडळी आलेली आहेत. पलीकडे आपल्या गावचे त्र्यंबक पाटील मिसाळ यांचे चिरंजीव रावसाहेब भाऊ त्या ठिकाणी बसलेले आहेत वर्गणीसाठी. सर्वांनी आपल्या वर्गणी झाल्यानंतर पहा
या गडावर खूप मोठी सेवा पाटलांनी केली आहे. जव मोठा चाले धंदा तो बहीण म्हणे दादा. पैशावाल्या माणसाला कोणी नावं ठेवत नाही, परंतु सद्गुरू शिवनाथ महाराजांच्या जीवनामध्ये, माऊलींच्या जीवनामध्ये प्रसंग आला, तुकोबरायाच्या जीवनामध्ये प्रसंग आला, भाऊंच्या जीवनामध्ये प्रसंग आला, बाबांच्या जीवनामध्ये प्रसंग आला. संतांच्या जीवनामध्ये प्रसंग येतच असतो, पण त्या प्रसंगामध्ये साथ देणारी माणसं जरा कमी असतात. परंतु त्या काळामध्ये बाबांवर थोडी वेळ आल्यानंतर आपल्या गावामध्ये अतिशय पुढे होऊन त्या काळामध्ये पुढं होणं जरा अशक्य होतं. आणि लक्षात, श्रीमंताच्या पंक्तीला कोणी बसतं आमंत्रण नसलं तरी, पण गरिबीच्या पंक्तीला आमंत्रण देऊन सुद्धा कोणी बसत नाही. परंतु त्या काळामध्ये शिवनाथ बाबांच्या जीवनामध्ये प्रसंग आला. परंतु आपल्या गावातील त्रिंबक, देवराव, मिसाळ हे सर्व मंडळी धावून एकत्रित आले. गावही त्यावेळेस चांगलं होतं, आजही चांगलंच आहे. परंतु सर्वजण एकत्रित आले आणि आपल्या गावामध्ये सद्गुरू शिवनाथ महाराजांना घेऊन आले. शिवनाथ बाबा नसते तर हा मंडप नसता, शिवनाथ बाबा नसते तिथं कोणी बसलं नसतं, हा गडही झाला नसता, मुंडे साहेबही इथं आले नसते, पुढे चालून भुमरे साहेब इथं आले नसते, आणि ही अशी मातंबर मंडळी या ठिकाणी आली नसती. इथं काहीतरी ज्वारी वगैरे बाटूक झाला असतं आणि ते आता काढून त्याच्या आळाशा पडल्या असते. परंतु केवळ ही संतांची सेवा आपण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आज त्या सर्व संतांनी आपल्याला एकत्रित केलेलं आहे. संत आपल्याला एकत्रित करतात. जसे आपल्या जीवनामध्ये आई वडील असतात, तसेच संत आपल्या जीवनामध्ये आपले आई वडील होत असतात. परंतु ज्यांनी जन्म आपल्याला दिला त्या आई वडिलापेक्षा संतांचं कार्य मात्र आपल्या आई वडिलांपेक्षा वेगळं आहे. काय वेगळं आहे तुकोबराया संतात? आई वडील जन्माला घालू शकतात, पण जन्माला येणारा जे प्रारब्ध आहे ते आई वडील चुकू शकत नाहीत. जन्माला घालू शकतात, पण आपल्या जीवनामध्ये प्रारब्धाचा भोग, संचिताचा भोग, क्रियमानाचा भोग वाचू शकत नाहीत. जन्माला येणारा मुलगा कधी कधी आईच्या उदरामध्ये त्याला डोळे नसतात, कधी कधी जन्माला येताना तो मतिमंद येतो, मुका येतो, कधी त्याला हात नसतात, कधी त्याला पाय नसतात. मग तो आईच्या पोटामध्ये जन्माला येतो, पण त्याला वाटतं का की मी असा आईच्या वडिलांच्या साक्षीने जन्माला यावा? त्या मुलालाही वाटत नाही माझा जन्म असा व्हावा, आणि ज्यांच्या पोटामध्ये जन्माला येतो त्यांनाही वाटत नाही. म्हणून आई वडील होऊ शकतात, माय होऊ शकतात, बाप होऊ शकतात, पण कृपावंत होऊ शकत नाहीत. विठाला विठाला ज्ञानोबराय जगाची आई झाली, तुकोबराय जगाचे पिता झाले. एवढंच नाही, राहिलं जे कृपावंत म्हणून जे कार्य आहे ते कार्य भाऊ आणि बाबांनी पूर्ण केलं. विठाला विठाला एवढंच नाही, वंजरवाडीचे सुद्धा पूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. पूर्ण वंजरवाडीकर मंडळी या ठिकाणी आले. आबा असतील, भाऊ असतील. वंजरवाडी म्हणजे हे शिवनाथ बाबांचा प्राण आहे. त्यानंतर अतिशय कृपा एवढी मोठी आहे. ऋषिकेश महाराज तिथं आलेच. जवळ चांदगाव आहे. चांदगावला एका छोट्याशा कुटुंबामध्ये राहणारे आपले भाऊ, त्यांच्या स्वप्नामध्ये भाऊ आले सांगितलं की मला गावात यायचंय. स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी 5 लाख रुपये काढून ठेवले होते. ते 5ही लाख रुपये त्या भाऊंच्या मंदिरासाठी खर्च केले. सभा मंडपही केला आणि दरवर्षी पुण्यतिथीचा सोहळा आणि काल्याचं कीर्तन हे या आणि आताच आपले काष्टीहून जे आपल्या
सगळ्यात मोठे केळाचे व्यापारी आहेत आणि आपल्या सगळ्यात मोठा माऊलींचा सप्ताह सिद्धटेकला झाला. त्यामध्ये जवळपास 1000 पैशाचं काय करायचं. इथून गाडी नुसती खाली गेली, मोकळ्या खिशेने जाती आणि पिशी भरून घेऊन येते. म्हणजे पैशाला कमी नाही, फक्त माणसं फार महत्वाचे आहेत. पैसा देण्यासाठी किती लोक आहेत, परंतु या प्रेम करण्यासाठी माणसं कमी असतात. आणि म्हणून प्रत्येक माणूस हा आपला म्हणजे 1 लाखाचा माणूस आहे. विठाला विठाला मग अजून आपल्या करोडीचे ग्रामस्थ आलेले आहेत आणि पुन्हा गैनाथ दादा शिरसाट यांचे चुलते सुद्धा. अण्णा इकडे ना, अशोक सर. बर बर ठीक आहे. विठाला विठाला कुंडली कवर दे वामन भाऊ महाराज. आज आपल्या गावातील जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या गाड्या या ठिकाणी आल्या. ज्या मुलांनी आणल्या असतील त्यांनाही वंदन आहे. अशा गाड्या आल्यानंतर सद्गुरू शिवनाथ बाबांना खूप आनंद होतो. बाबांना गर्दी झालेली खूप आवडते आणि मलाही गर्दी आवडते, पण गर्दी म्हणजे दर्दी जे असतात ते मला जास्त आवडतात. विठाला आई वडील जन्म देऊ शकतात, पण जन्माच्या ज्या 3 गोष्टी आहेत का, ज्या 3 गोष्टीमुळे माणूस दुःखी होतो. जन्माबरोबर 3 गोष्टी येतात. त्यातली पहिली गोष्ट आहे प्रारब्ध. प्रारब्ध जर बलवत्तर असेल तर जीवनामध्ये अशक्यही शक्य होतं. प्रारब्ध बलवत्तर असेल तर. आणि प्रारब्ध जर आपलं हीन असेल, आपल्या खिशामध्ये 1 लाख रुपये असतील तर लाखाचे 1000 होतात. प्रारब्ध हीन असेल तर. म्हणून 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. देवाची कृपा व्हावी आणि संतांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत. भगवंताची कृपा आणि साधू संतांचे आशीर्वाद जर प्राप्त झाले तर प्रारब्धाचाही नाश होतो, संचिताचाही भोग मिटवता येतो आणि क्रियमानही बदलता येतं. विठाला प्रारब्धाचा बलवत्तर कसं होतं. जीवनामध्ये अतिशय महापापी, वाल्या कोळी दुराचारी, एवढा वाल्या कोळी दुराचारी होता. देवाची जर भेट झाली असती तर त्या ठिकाणी काही झालं नसतं. कारण देवामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. देवाजवळ स्वातंत्र्य आहे, सामर्थ्यही आहे, परंतु देण्याचा जो अधिकार आहे तो संतांना दिलेला आहे विठ्ठल भाऊ. मग त्या काळामध्ये जर वाल्मिक ऋषीला संतांची जर भेट झाली नसती, नारद महर्षीची, तर एवढे मोठे उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष हे नवमी, उभे सुरवरते योमी. म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम संपन्न, त्या रामाला जन्माला येण्याच्या अगोदर राम जन्माला येईल. रामनवमीला जन्म होईल, दुपारी 12 वाजता होईल, सूर्य डोक्यावर येईल, रामफळाचं जे फळ आहे ते पिकून स्थिर होईल. हे सर्व लिहून ठेवलं, पण कोणाचं? चांगल्यातल्या चांगल्याचं. चांगल्यातल्या चांगल्याचा इतिहास चांगल्या माणसाने लिहून नाही ठेवला, वाईटातल्या वाईटाने. अतिशय वाईट वाल्या कोळी, पण वाईट माणसाने सुद्धा चांगल्यातल्या चांगल्या माणसाचा वनवास लिहून ठेवला. अशा चांगल्या माणसाला सुद्धा तो वनवास चुकवता आला नाही. कशामुळे? देवाच्या भेटीमुळे नाही, संतांच्या भेटीमुळे. विठाला संत मायही आहेत आणि संत पिताही आहेत. सद्गुरू वामन भाऊ महाराज म्हणजे प्रति तुकोबर आहे.
आणि सद्गुरू भगवान बाबा प्रतिज्ञानेश्वर हे मायही आहेत आणि बापही आहेत. परंतु महाराज कृपावंत सद्गुरू वामन भाऊंनी भगवान बाबांनी जीवावरच कृपा केली असं नाही. सद्गुरू भाऊ बाबांनी दगडावरही कृपा केली. भाऊ बाबांनी रेड्यावरही कृपा केली. भाऊ बाबांनी कोणावर कृपा केली नाही, झाडावरही कृपा केली. आता हे 3 प्रसंग सांगतो म्हणजे कृपावंत शब्द आपल्याला कळेल. भाऊनी कृपा केली रेड्यावर. सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुका आहे. करमाळा तालुक्यामध्ये बाळेवाडी आहे. त्या बाळेवाडीला जसे आपले मुकुंद काका झाडदेवळ्याला होते आणि सगळ्यांना माहित असेल जुन्या लोकांना की काका गिरण चालवायचे. जुने लोक सगळे आपले दळणं घेऊन जाते, सर्वांना माहित असेल तो प्रसंग. वामन भाऊ महाराजांचा एक पट्ट शिष्य त्या बाळेवाडीमध्ये राहत होता आणि भाऊंचे गुरु यादव बाबा म्हणून दिंडी पंढरपूरहून येताना दिंडीचा मुक्काम त्या बाळेवाडीमध्ये राहायचा. तर बाळेवाडीमध्ये राहताना एक दिवस असा प्रसंग आला. भाऊंना आंबाड्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी खाण्याचा एक मोह आवरला नाही. सहज चालता चालता शेतामध्ये गेले, सांगितले एवढी आंबाड्याची भाजी आपल्याला इथंच थांबायची. परंतु सगळ्या माणसाला डोळे असतात पण सगळ्या माणसाला दृष्टी नसते. भाऊ तिथं थांबले पण काय भाऊंची ओळख, काय भाऊ कळणार आहेत. थांबल्याबरोबर तो माणूस धावतच आला. तोवर भाजी तोडून ठेवली होती, आंबाडी मोकळी राहिली. आणि सांगितलं भाऊ तुम्ही कोण आहेत मला माहित नाही पण ही आंबाडी न विचारताच तुम्ही तोडली. आता भाऊ म्हणले मी नाही तोडली, हिने तोडली म्हणले. तिला काय भांडायचं ते भांड तू. आता ती साक्षात तुकोबराचा प्राण होती ती वाचा. म्हणली तुला जशी आंबाडी तोडली तशी तुला पुन्हा लावून दिली ते चालन का, हे होणं शक्य आहे का म्हणे. म्हणे लाव तू फक्त लाव म्हणे आणि पुढच्या वर्षापर्यंत ही पाय अशीच राहीन आणि हीच राहीन म्हणले, फक्त बाकी काही येणार नाही. जिथं भाऊ बसले, जिथं ती आंबाडी काढली होती त्या वावरामध्ये फक्त आंबाडीच राहिली. आजही त्याला आंबाड्याचं शेत म्हणतात. आजही त्या बाळेवाडीमध्ये त्या वावराचं नाव काय आहे, आंबाड्याचं शेत. तिथं दुसरं काही येतच नाही, फक्त आंबाड्या येतात. आणि मग हे तुम्हाला जर माहित नसलं तर आमचे रामनाथ भाऊ आलेले येतं, त्यांना विचारा. विठाला विठाला पुन्हा दुसऱ्या वर्षी तो माणूस भाऊ कळले नाही. भाऊ मिळाले पण भाऊ कळले नाहीत. दुसऱ्या वर्षी दिंडी येण्याच्या अगोदरच रोडवर झोपून राहिला. भाऊ तिकून आले, भाऊनी पाहिलं म्हणले अरे का पसरला. आता भाऊच्या डोक्यात होतं, प्रेम असतं म्हणले असते का झोपला, पण भाऊच्या डोक्यात होतं. म्हणले अरे का पसरला रे. म्हणले भाऊ आता पसरायचं सोडून दुसरं काही राहिलंच नाही. म्हणले काय झालं. म्हणले आंबाड्या सोडून तिथं काही येईनाच, काही करा म्हणले पण मी लोटांगण घेतो तुमच्या पशी, पण तिथपर्यंत चला. भाऊ तिथं आले आणि भाऊ तिथं आल्यानंतर म्हणले काही करू नको, फक्त गैनाथाची सेवा करी जाय. तर महाराज त्या आंबाड्याच्या शेतामध्ये इतकं पिकत आहे महाराज. दिंडी निसतं पाठीमाग येईपर्यंत प्रत्येक घराचं एक एक पोतं असतं, संपूर्ण ट्रक तिथं भरत ती. विठाला विठाला आताच आपले तुळजापूरवरून रामनगरवरून आपले दीपक भाऊ आणि त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी आलेला आहे.
त्यांनाही दंडवत आहेत. विठाला विठाला भगवान बाबांच्या जीवनामध्ये दगडावर कृपा केली. नारायणगडावरून भगवान बाबा आल्यानंतर टेंभुर्णी सध्या आहे टेंभुर्णी, त्या टेंभुर्णीच्या डोंगरावर भगवान बाबा गेले आणि गेल्यानंतर एका दगडावर बसले. भगवान बाबा आले, पण कोणाला किंमत आहे, कोणाला कळतंय काय? त्या डोंगरावर जेवढे जेवढे दगड होते सगळ्या दगडावर शिवलिंगाच्याच, महादेवाचं शिवलिंग आहे. प्रत्येक दगडावर शिवलिंग आहे. आता जर तुम्ही सध्या गेले टेंभुर्णीला तर तिथं त्या गावचे सरपंच मिथुन डोंगरे सर, त्याने ते 40 एकर क्षेत्र डेव्हलपसाठी घेतलेलं आहे आणि तिथं आता महादेवाच्या गडाची स्थापना केलेली आहे. त्याला नाव दिलं आहे नर्मदेश्वर महादेवगड. प्रत्येक दगडावर महादेवाची पिंड, प्रत्येक दगडावर महादेवाची पिंड. विचारला प्रत्येक दगडावर महादेवाची पिंड का? तर त्यांनी सांगितलं नारायणगडावरून भगवान बाबा इथं आले होते आणि 40 दिवस भगवान बाबांनी इथं पारायण केलं. त्याचा परिणाम असा झाला भगवान बाबा दगडाला मिळालेही आणि दगडाला कळालीही. विठाला म्हणजे दगडालाही संत कळतात, गावालाही संत कळतात. अजूनही अशी काही गावं आहेत का त्या गावाचा अजून रेवाळ वेगळाच आहे. आपण जर पांगुळगव्हाणला गेलोत, आष्टी तालुक्यातलं पांगुळगव्हाण नावाचं गाव आहे. वामन भाऊ महाराजांची दिंडी येताना भाऊंना थोडीशी सर्दी झाली आणि सर्दी झाली म्हणून मग भाऊ बसले, म्हणले मला काहीच करायचं नाही, मला जेवायचंच नाही. म्हणले भाऊ तुम्हाला जेवायचं नाही, उपाशी जायचं का? म्हणले नाही, मी तर काहीतरी खाणारच आहे पण तोंडाला काही नाही, चव नाही. म्हणले तोंडाला चव नाही ना, मग थांबा तुम्हाला दही आणि धपाटं घेऊन येतो. अजूनही दिंडी पाठीमागं आल्यानंतर त्या पांगुळगावामध्ये काय होतं, अजूनही तिथं दही आणि धपाटच आहे. म्हणजे काही गावं एका प्रसंगाने आशीर्वादाने पुनीत होतात. विठाला विठाला या अभंगाची जी भूमिका आहे, तुकोबरा या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर तुकोबरायांनी सुद्धा भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली. भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती केल्यानंतर तुकोबरायांना भगवान पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर एक दिवस तुकोबराची परीक्षा घेण्याचं ठरवलं. काय परीक्षा घेतली? या जगामध्ये सुद्धा जनार्दन राहतो म्हणजे भगवंत. या जगातल्या काही समाजकंटकाला सांगितलं की तुकोबरायांना तुम्ही त्रास द्या. काही लोकांनी तुकोबरायांना त्रास दिला, एवढा त्रास दिला की तुकोबरायांचा जो गाथा होता तो गाथाच त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्याचं ठरवलं. बुडवला तो गाथा. पण पहिला प्रसंग तुकोबरायांच्या जीवनामध्ये बुडावलेला गाथा सुद्धा वर तरंगला. तो गाथा तरंगल्यानंतर तुकोबरायांना असं वाटलं की आपण आपल्या जीवनामध्ये हे जे कार्य झालं, ही जी कृपा झाली, हा निर्गुण जो विठ्ठल आहे तो विटेवर आहे आणि सगुण जो विठ्ठल आहे तो आळंदीमध्ये आहे. निर्गुण विठ्ठल दृष्टीला कळतो आणि सगुण विठ्ठल हा देहाला कळत असतो. चालत चालत देहूवरून तुकोबराय दगडाचे टाळ घेऊन चालत 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 देहूवरून तुकोबराय आळंदी क्षेत्रामध्ये आली आणि आळंदी क्षेत्रामध्ये आल्यानंतर इंद्रायणीचं स्नान केलं. इंद्रायणीचं स्नान केल्यानंतर आजान वृक्षाचं दर्शन केलं. सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा केल्या, सिद्धेश्वराला दंडवत केला, नंदीला प्रणाम केला आणि जिथं ज्ञानोबरायाची संजीवन समाधी आहे त्या संजीवन समाधी समोर तुकोबराय बसलेले आहेत. विठाला जगद्गुरु तुकोबरायांना आपल्या अंतकरणामध्ये जी भक्तिरूपी आई आहे आणि जो विश्वासरूपी पिता आहे त्यांची आठवण तुकोबरायला त्या ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीजवळ झाली.
तुकोबरायांना ज्ञानोबरायांची आठवण आल्याबरोबर जसं उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, पोटाला जर भोजन द्यायचं असेल, अन्न लागतं, पाणी लागतं आणि अग्नी लागतात. या तीन गोष्टी लागतात तेव्हा प्रसाद आणि महाप्रसाद तयार होतो. तसं तुकोबराय समाधी समोर बसल्यानंतर तुकोबरायाच्या अंतकरणामध्ये जी इच्छा निर्माण झाली की संत ही आई आहे, संत हे पिता आहेत, परंतु माझ्या जीवनामध्ये ज्ञानोबरायासारखी आई आणि भगवान पांडुरंग परमात्म्यासारखे वडील, विठ्ठल माय, विठ्ठल बाप, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. अंतकरणामध्ये जर दुःख आलं तर जिवंत माणसाला सांगितल्यानंतर ते दुःख कमी होतं. पण अंतकरणामध्ये दुःख आलेलं आहे, पण समोरची व्यक्ती जिवंत नाही, सांगावं कोणाला? विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्म्याला हे दुःख सांगायचंय, पण ते निर्गुण आहेत. आणि ज्या तुकोबरायांना गाथा बुडवल्याचं दुःख झालंय ते सगुण आहेत, आणि ज्यांना हे दुःख मांडायचंय ते तर समाधीमध्ये सगुणच आहेत. कथा कीर्तन करीतो, कथाही करतात, कीर्तनही करतात, पण कथा आणि कीर्तन ज्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे त्याची मर्यादा तर बुडाला होता. पण तो तरंगला कोणामुळे? फक्त माय, बाप आणि कृपावंत. तुम्ही संत माय, बाप कृपावंत. कृतज्ञ कोण कोण पतित आहे? महाराज ज्ञानोबराय ज्या भिंतीवर बसले ती भिंत कृतज्ञ आहे. ज्या खांबाला लावून ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तो पैस खांबही कृतज्ञ आहे. ज्या रेड्याच्या मस्तकावर ज्ञानोबरांनी हात ठेवला तोही रेडा कृतज्ञ आहे. काय कृतज्ञ आहे? आज आपण जेवढे जेवढे लोक आळंदीमध्ये जातो, गेल्यानंतर प्रत्येक लोक त्या भिंतीचं दर्शन घेतात आणि त्या भिंतीसाठी मंदिर आहे. काय त्याचा परिणाम आहे? भिंतीसाठी मंदिर आहे, फक्त ज्ञानोबराय त्या भिंतीवर बसले. आता इथं आळ्याजवळ रेड्याची समाधी आहे, त्या रेड्यासाठी मंदिर आहे. त्याला लोक रेडे म्हणत नाही, रेडे महाराज, म्हणजे रेड्यालाही महाराज केलं. टोणग्याचं मंदिर आहे आळ्याला, तिथं मोठी यात्रा भरते. सगळे लोक टोणग्याच्या यात्रेला म्हणजे रेड्याच्या यात्रेला येतात. का? तर फक्त त्याला ज्ञानोबरायाची संगत, ज्ञानोबरायाची संगत. अजूनही काही गावामध्ये इथं पखालडो आहे समोर, जिथं भगवान बाबांनी आपल्या जीवनात घडलेला प्रसंग झाला आणि तुळशी उगल्या. अजूनही त्या पखालडोहामध्ये लोक पाय बुडीत नाहीत, असं हाताने पाणी घेतात. लोक त्याचं दर्शन करतात. का? ज्ञानोबरायाची संगत त्या पखालडोहाला लागली. अजूनही लोक गैनाथ गडावर जर चालले तर हातोला घाटून जर वर चालले तर सांगतात हा भाऊंचा घाट आहे, हा गैनाथ गडाचा घाट आहे. का? तर त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी झालं. आपल्याही गावामध्ये भाऊ आणि बाबा भरपूर वेळा आलेले आहेत. ज्या ज्या गावामध्ये भाऊ आणि बाबा आलेले आहेत ती गावं म्हणजे ज्ञानोबरायांच्या तुकोबरायाच्या कृपा प्रसादाने पुनीत झालेली आहेत. तुकोबरायाच्या जीवनामध्ये का हा प्रसंग घडला असेल? ज्ञानोबरायाच्या समाधी समोर बसून काय मी पतित कीर्तिवानो, मी तर पतित आहे, पण तुमची मी कीर्ती कशी वाणू? तुम्ही तर माझ्यावर उपकार केलेला आहे. काय उपकार केलेला आहे? सगळ्या लोकांनी ठरवलं की तुकोबरायाचा गाथा पाण्यामध्ये बुडायचा, पुन्हा तुकोबराया अभंग लिहिणार नाहीत आणि अभंगाचं भजन करणार नाहीत, कीर्तन करणार नाहीत. जगाने ठरवलं
पण तुम्ही काय ठरवलं की भजन झालं पाहिजे, पूजन झालं पाहिजे. हे तुम्ही ठरवल्यामुळे तो बुडावलेला गाथा सुद्धा वर तरंगला. या पतिताचं तुम्ही एवढं कार्य केलं. मी आता काय केल्यानंतर या तुम्ही केलेल्या कार्यातून, तुम्ही केलेल्या या पतिताच्या कृपेतून मी काय केल्यानंतर उद्धार पावेल बरं. मग या प्रसंगावर तुकोबरा सांगतात, नाही तरी तुम्ही संत आहात आणि संत असल्यामुळे तुमचं हे काय आहे, कार्यच आहे. काय कार्य आहे? अवतार तो धराया कारण, अवतार तो आम्ही जातो, तुम्ही कृपा बाबा की नारायण महाराज की संभाजी महाराज चिंतन श्री गुरुदेव. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत.